मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईजसाठी प्रिन्सेस कट कशा पद्धतीने कटिंग करायचा आणि त्याच्या शिलाईचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 36 साईज आहे, त्यासाठी आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे। मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कटिंग सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुमच्या नक्की लक्षात येईल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका। हे अस्तर घेतलेला आहे मी, डायरेक्ट आपण अस्तरवरतीच कटिंग करून घेणार आहोत 3 पीस प्रिन्सेस 36 साईज साठी। हे पहा, अशा पद्धतीने ही बंद बाजू आहे बघा, ही ओपन बाजू आहे ह्या बाजूची। हे पहा, ही ओपन बाजू आहे। आता इथे काय करायचं आहे, एक सरळ म्हणजे हे सरळ लाईन करून घ्या। इथे थोडंसं क्रॉस सुद्धा असतं, कटिंग करताना थोडंसं क्रॉस आहे बघा ब्लाउज पीस, त्यामुळे अशा पद्धतीची एक लाईन ओढून घ्या। पहा, अशा पद्धतीने पाठीचा भाग आपल्याला ठेवायचा आहे। हे पहा, इथे शोल्डरला टेप ठेवा। अशा पद्धतीने तुमचा जो मापाचा ब्लाऊज असेल तो तुम्ही परफेक्ट मापाचा घ्या फक्त इथे ब्लाऊज। हे पहा, उंची ह्याची 13.5 आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे। फक्त आपल्याला हेच साईज पण वेगवेगळे ब्लाऊज आपल्याला कटिंग करता शिलाई करता आपल्याला आले पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला खूप सोपे आणि साध्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हे पहा, 13.5 आहे तर आपल्याला इथे 1 इंच तुमची कितीही भरू द्यात, तुम्ही त्यामध्ये 1 इंच वाढवून घेत जा। हे पहा, ही बंद बाजू आहे। आता 13.5 आहे तर 14.5 वरती मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेते। हे पहा, इकडच्या पण बाजूला मी 14.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे काय करायचंय, पूर्ण शोल्डर मोजून टाकायचं आहे। इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डर टाकायचं आहे। ब्लाऊज वरतीच आपण मोजायचं आहे, कशा पद्धतीने मोजायचं आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। हे पहा, अशा पद्धतीने आपला ब्लाऊज ठेवा आणि 1 नंबरचे इथे हुक लावून घ्या। पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला आपल्याला कशा पद्धतीने शोल्डर मोजावं लागतं। हे पहा, गोल गळ्या आकारामध्ये अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवा। हे पहा, अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे। आता आपल्याला काय करायचंय, इथे बाही जॉईंट आहे बघा, इथे सुद्धा बाही जॉईंट आहे। तिथपर्यंतच आपल्याला इथून इथपर्यंतच आपल्याला हे पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवा। हे पहा, किती भरलेला आहे, 11 भरलेला आहे। तर आता इथे काय करायचं आहे, हे पहा, हे टोक 11 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने। आणि किती येत आहे, 5.5। तेच आपल्याला इथे पूर्ण शोल्डर टाकायचं आहे 5.5, म्हणजे 11च्या निम्मे। आता इथे बंद बाजूपासून 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला। खूप सोपं आहे, तुमच्या नक्की लक्षात येणार आहे। हे पहा, इथे मार्किंग करून घेतलं मी। आता गळा रुंदी मी प्रत्येक साईजसाठी कोणताही मापाचा ब्लाऊज असू द्यात 2.5 इंच ठेवत असते। तुम्ही सुद्धा जर 2 ठेवत असाल तर 2 ठेवा, 2.25 ठेवत असाल तर 2.25 ठेवा, काही प्रॉब्लेम नाही। फक्त शोल्डर आता मी मोजून दाखवलं ना त्या पद्धतीने तुम्ही मोजून घ्या ब्लाऊज वरती जे तुमचं असेल ते। आणि मग नंतर काय करा, तुम्ही हे शोल्डरचं मध्य काढा। पूर्ण शोल्डर तुमचं किती भरत आहे तेवढा तुमचं मध्य काढा। 10.5 भरू द्यात, तुमचं 11.15 भरू द्यात, 11 भरू द्यात, 11.15 सुद्धा भरतं कोणाकोणाचं। तर त्यांनी अशा पद्धतीने जेवढं भरेल त्याचा मध्य काढा आणि इथे पूर्ण मध्य टाकून घ्या काय असेल तो। आणि नंतर काय करा, तुमची गळा रुंदी जर 2 ठेवत असाल, कोण 2.25 सुद्धा ठेवतं, त्यांनी त्या पद्धतीने ठेवायचे आहे तरी सुद्धा चालतं, फक्त पूर्ण शोल्डर मोजायला विसरू नका। आता इथे आपल्याला मी गळा रुंदी 2.5 ठेवणार आहे। हे पहा, इथून मी इकडच्या बाजूला 2.5 घेतलेला आहे। आता इथे मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। मुंडा सुद्धा मी हे पहा जेवढा आहे तेवढाच खालच्या बाजूला घेत असते। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि ब्लाऊज वरती सुद्धा मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीने मुंडा मोजायचा आहे। हे पहा, इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, आता इथे एक सरळ लाईन मारून घेते, त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मुंडा मोजून सुद्धा तुम्हाला दाखवते। मुंडा जर कोणाला मोजून बघायचा असल्या आपल्या ब्लाऊजचा तर बरोबर आहे का, हे पहा, अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवा गोल आकारामध्ये एकदम। हे पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इथं मार्किंग केलेलं आहे बघा मी, एकच माप, पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज आपले शिलाई करता आलं पाहिजे, यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे हे कटिंग आणि कशा पद्धतीने आपल्याला शिलाईचं सुद्धा करायचं आहे। पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला। हे पहा, इथे ठेवा टेप। हे पहा, बघू शकता इथे मार्किंग आहे बघा। हे पहा, इथे शोल्डर आहे, इथे मार्किंग आहे बघा। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे। हे पहा, 5.5 मुंडा आहे आपला। हे पहा, अशा पद्धतीने सरळ लाईनीमध्ये। आता इथे काय करा, आपल्याला पाठीमागचा गळा टाकायचा आहे। पाठीमागचा जो तुमचा गळा असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढून घेत जा नेहमी सुद्धा, किती पण असू द्यात तुमचा गळा, त्यामध्ये फक्त 1 इंच वाढून घेत जा। गळा किती तयार आहे, 4 तयार आहे। हे पहा, आता इथे काय करायचं आहे आपल्याला, 4 आहे तर 5 टाकायचा आहे गळा, म्हणजे किती पण असू द्या तुमचा 3 असला त्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढवा, 4 असला तरी 5 टाका अशा पद्धतीने। आता मी इथे मार्किंग करून घेते।
त्यामध्ये 1 इंच वाढवून मी इथे मार्किंग करून घेतलं आणि इकडच्या बाजूला मी 2.5 गळा रुंदी ठेवलेली आहे. आता इकडे पण मी 2.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने आणि एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला आकार द्यावा लागतो पाठीमागच्या गळ्याचा. तुम्ही कधी पण आकार देताना इथून आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचा, म्हणजे तो आकार सुद्धा व्यवस्थित येतो बघा. आता इथे आपण आकार देऊया. हे पहा अशा पद्धतीने. हा झाला आपला आकार. आता इथे आपण छातीचं मार्किंग करून घेऊया. हे पहा ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. हुकाच्या बाजूने नेहमी मोजत जा तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे ब्लाऊज. आपल्या परफेक्ट जो मापाचा ब्लाऊज असेल तो घ्या तुमच्याकडे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा तुम्ही, हुकापासून ते इथपर्यंत इथे मार्किंग आहे बघा. हे पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपली छाती मोजावी लागते आपल्याला. आता इथे टेप ठेवा. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा आणि इथे मोजून घ्या. हे पहा ही पहिली शिलाईची टिप. इथून इथपर्यंत किती भरलं आपलं, 9 भरलं. म्हणजे हा पूर्ण ब्लाऊज हा 36 साईजचा आहे. 9 चौक 36 अशा पद्धतीने. तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. हे अशा पद्धतीने मी मोजून घेतलं, 9 भरलं. म्हणजे हा पूर्ण ब्लाऊज 36 साईजचा आहे. आता इथे आपल्याला 9 टाकायचा आहे. बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 9 टाकायचा आहे आपल्याला. 36चा चौथा भाग 9 टाकायचा आहे. हे पहा इथे 9 वरती मार्किंग करून घेते आणि पुढच्या बाजूला मी 2 इंच मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, आपल्याला ही लाईन सरळ जोडून घ्यायची आहे. तिथे आपल्याला फिटिंग असते बघा आपली, आणि कंबर मोजायची काहीही गरज नसते. कधी कधी मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते. आपलं ते तेवढंच बरोबर ते भरून जातं. आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पाठीमागचा मुंडा आपण 1.5 इंचावरती ठेवत असतो. हे पहा इथे 1.5 वरती ठेवत असतो. आणि आपल्याला काय करायचं, इथून ह्याचा मध्य काढायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा आणि हे टोक 5.5 वरती ठेवा. इथे मार्किंग करून घ्या आणि हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं. आता पाठीमागच्या टक्ससाठी टक्स द्यावा लागतो आपल्याला पाठीमागच्या बाजूला. हे पहा इथे काय करायचं आहे, आपल्याला गळा अजून थोडासा खाली येतो. उभा टक्स आपण 4 वरती देऊया आणि आडवा सुद्धा आपण 4 वरती ठेवूया. हे पहा इथे 4 वरती मार्किंग करून घेते आणि उभं पण मी 4 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे, आणि इकडच्या बाजूला 1/2 इंच आणि इकडच्या बाजूला 1/2 इंच अशा पद्धतीने. आता तिथे एक त्रिकोण करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पुढची बाजू काढून घेऊया. आणि इथे एक मार्किंग करून घ्या टक्सला, म्हणजे दोन्ही बाजूंना काय होईल, तुमचं समान मार्किंग होईल. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना समान मार्किंग होतं. अशा पद्धतीने एक कट. आणि तुम्हाला इथे जो गळा आवडेल तो गळ्याचा आकार इथे देऊ शकता. फक्त तुम्ही काय करत जा, गळ्याचा आकार देताना इथे 1 इंच घेत जा खालच्या बाजूला, वरून इथले खालच्या बाजूला 1 इंच घेत जा आणि नंतर तुम्ही गळ्याचा आकार देत जा. तुम्हाला जो आवडेल त्या गळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता. आणि थोडासा गळा डीप हवा असेल तर तुम्ही इथं डीप सुद्धा टाकू शकता. 1/2 इंच खाली घ्या, अजून 1/2 इंच 1 इंच खाली घेतला तरी चालेल. डीप कोणाकोणाला गळा आवडतो. गळ्याचा आकार जर तुम्ही डिझाईन मध्ये करत असाल तर थोडासा डीप केला तरी चालते. आता इथे मी तुम्हाला एक गळ्याचा आकार देऊन दाखवते. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या सुद्धा गळ्याचा आकार द्या. हे पहा इथून अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता इथे. हे पहा मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना मी त्याचं मार्किंग करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा थोडंसं डार्क करते म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा ते सोपं जाईल. फक्त इथे 1 इंच घेत जा आणि नंतरच खालच्या बाजूला तुम्ही आकार देत जा. आणि इथे नॉड येतील बघा तुमच्या, ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं. मग इथे शोल्डर दाबलं जातं ना 1/2 इंच इथं वरच्या बाजूला, मग तो नेमका आकार खालून चालू होतो अशा पद्धतीने. मग तो दिसायला सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाटतो. आणि नॉड खालच्या बाजूला येत, नॉड जास्त वरती पण घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने डार्क करते आणि मग तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने आपला आकार झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा त्याच्यावरती पाठीमागच्या बाजूला मी हे करून दाखवते तुम्हाला. हे पहा इथे उठलेला आहे बघा आकार. हे पहा थोडासा फेंट आहे बघा, मी थोडासा डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की म्हणजे कसा आकार द्यायचा.
हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे. दिसायला सुद्धा तो खूप व्यवस्थित दिसतो. थोडासा डीप हवा असेल तर डीप घ्या. अशा पद्धतीने मी आता थोडंसं खाली घेतलं. मटका गळा जरा डीपच छान दिसतो, त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने आकार दिला तरी सुद्धा चालेल. आपण पुढची बाजू काढून घेऊया. हे पहा ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त थोडंसं अंतर ठेवू, मग पुढच्या बाजूला ठेवलं तरी चालेल. हे पहा हा भाग मी आहे असाच हे ठेवून घेते. इथे बसत नाही म्हणून मी इकडच्या बाजूला ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. हे पहा आता आहे असंच हे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे पहा आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे सुद्धा आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. पुढच्या मुंड्याचा आकार देताना आपण 1 इंचावरती फक्त देतो, इथे लक्षात ठेवा. हे पहा इथे सुद्धा मी आहे असंच हे मार्किंग करून घेतलेलं आहे खालच्या पण बाजूला. हे पहा अशा पद्धतीने. आता हे मी बाजूला काढून घेते. आता इथे आपण सर्वात आधी मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. वरून 5.5 आहे तेच इथे मार्किंग करून घेते. एक लाईन मारून घेते आधी इथे, इकडच्या पण बाजूने मी एक लाईन मारून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 वरती दिला. आता पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला फक्त 1 इंचावरती द्यायचा आहे. हे पहा इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथपर्यंत द्यायचं आहे. जिथे आपला मध्य आहे ना, आपण पाठीमागच्या भागाला घेतला तिथपर्यंतच. हे पहा इथून सुरुवात करायची आहे, इथपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. आपण हा 3 पीस प्रिन्सेस कट करत आहोत डायरेक्ट कापडावरती. आता गळा रुंदी इथं 2.5 आहे तेवढीच टाकायची आहे. पाठीमागच्या भागाला जेवढी घेतली तेवढीच इथे टाकायची आहे. तुम्ही 2 ठेवत असाल तरी 2 ठेवा. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे 2.25 ठेवत असाल तरी 2.25 ठेवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हा ब्लाऊज आहे बघा, अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे शोल्डर व्यवस्थित ठेवा. ज्या पद्धतीने आपण घालतो ना ब्लाऊज त्याच पद्धतीने ते आपल्याला ब्लाऊज ठेवायचा आहे, एकदम व्यवस्थित फक्त. आणि इथे एक सरळ लाईन मारून घ्या. तुमच्या नाही लक्षात आलं तर हे पहा इथे पायपिंग आहे ना, तिथे सरळ अशी लाईन मारून घ्या थोडीशी खडूने, आणि गळा मोजून घ्या. जेवढा असेल तो तिथे आपल्याला टाकायचा आहे. हे पहा हे मार्किंग आहे सरळ लाईन मधलं. तुमचा जो असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. अशा पद्धतीने मोजून घ्या. गळा 6 गळा आहे बघा, तर इथे 6 टाका. जेवढा गळा असेल ना तेवढाच गळा तिथे टाकायचा आहे आपल्याला. 5.5 असू द्या, तुमचा 5.25 सुद्धा भरू द्या तिथे. फक्त अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. जेवढा आहे तेवढा तिथे गळा टाका तुम्ही. आता इथे जेवढा गळा माझा भरला 6 भरलेला आहे, तो मी इथे 6 वरती मार्किंग करून घेते. इकडच्या बाजूला मी गळा रुंदी 2.5 घेते. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. बॉक्स करून घेते. इथे सुद्धा गळ्याला तुम्ही कोणत्या, इथे मी बॉक्स करून घेतलेला आहे बघा. इथे सुद्धा तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता पुढच्या सुद्धा बाजूला. हे पहा मी तुम्हाला एक गळ्याचा आकार देऊन दाखवते. थोडंसं खाली सोडा. इथे नॉर्मल फक्त 1/2 इंच सोडलं तरी चालेल. इथे पुढच्या गळ्याला इथून कोणत्याही गळ्याचा तुम्ही पान गळ्याचा आकार द्या किंवा अशा वेगळ्या गळ्याचा आकार दिला तरी सुद्धा चालेल. कोणत्याही गळ्याचा तुम्हाला जो आवडेल ना त्या गळ्याचा तुम्ही आकार इथे देऊ शकता. किंवा गोल द्यायचा असेल तर इथून आतल्या बाजूला 1 इंच घ्या. हे पहा इथून, आणि नंतर तुम्ही हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरून इथे गोल गळ्याचा आकार सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. कोणत्याही गळ्याचा आकार जो तुम्हाला आवडेल त्या गळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग टाकायचं आहे. हे पहा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते, फक्त 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी ते शिलाईसाठी. आणि कशा पद्धतीने घडीत टाकते मी ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त 1/2 इंच. आता हा पाठीचा भाग ठेवून असंच आपण कट केला. हा पाठीचा भाग आहे असाच हा कट केला. हे पहा मी परत ठेवून घेते हा पाठीचा भाग ह्याच्यावरती, आणि फक्त 1/2 इंच खालच्या बाजूला आपल्याला वाढून घ्यायचं आहे. नॉर्मल फक्त 1/2 इंच शिलाईसाठी क्रॉसपट्टीचं मार्किंग करणार आहोत आपण. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच घ्यायचं आहे. हे पहा आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथपर्यंतच घ्यायचं आहे. हे पहा फक्त 1/2 इंच खालच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे. हा मी बाजूला काढून घेते. तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता इथे आपण सर्वात आधी क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया. आता इथे आपल्याला 2.5 आणि इकडच्या बाजूला हे पहा ही लाईन सोडून द्यायची आहे. ती आपण फक्त शिलाईसाठी ठेवलेली आहे, किंवा ती पकडून आपण मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. किंवा तुमचा ब्लाऊज घ्या त्याच्यावरती मोजा तुमची क्रॉसपट्टी किती तयार आहे.
हे पहा अशा पद्धतीने जरा जवळून दाखवते मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे समजायला सोपं जाईल. हे पहा ही आपली क्रॉसपट्टी, आणि तुम्हाला सुद्धा माहित झालेलं आहे खालच्या बाजूला माझी शिलाई नसते बघा. हे पहा अशा पद्धतीची मी घेत असते. हे पहा अशा पद्धतीची सिंगलची काढत नाही, डबलची आहे बघा. इथे शिलाई नाहीये, अशा पद्धतीची मी क्रॉसपट्टी काढत असते. इथे सिंगलची काढायची, पण कापडावरती ठेवताना ती अशा पद्धतीने घडी, इकडची अशा पद्धतीने मी घडी करत असते ती. हे पहा आता इथे बघू शकता तुम्ही, इथे ही शिलाई करून तयार आहे, ती सुद्धा इथे शिलाई करून तयार आहे. म्हणजे फक्त वरच्या बाजूला काय करायचं, इथे ही शिलाई करून तयारचं फक्त मार्किंग करायचं आहे. आणि अर्धा इंच आपण कशासाठी वाढवलेलं आहे, आपल्याला ते शिलाईमध्ये पकडायचं आहे. एवढं इथे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवते, ह्याच्यावरून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता आपली क्रॉसपट्टी. हे पहा इथे किती तयार आहे, 2.5 तयार आहे, पूर्ण तयार 2.5 आहे. आणि इकडच्या बाजूला बघू शकता, हे पहा इथे मार्किंग आहे, किती तयार आहे, 3 तयार आहे. लक्षात आलं असेल तुमच्या नक्कीच. हे पहा आता इथे टाकायचं आहे आपल्याला 2.5, हे सोडून द्यायचं आहे, फक्त ती शिलाईसाठी घेतलेलं आहे आपण. हे पहा इथे वरच्या बाजूला 2.5 टाकायचं आहे, आणि इकडच्या बाजूला आपल्याला 3 टाकायचं आहे. आणि हे अर्धा इंच शिलाईमध्ये जे गेल्याच्या नंतर आपली 2.5 आणि 3ची क्रॉसपट्टी तयार होते. नक्की लक्षात आलं असेल तुमच्या. आता हे पहा इकडून आपण 2.5 इंच घेऊया. हे पहा हे 2.5 घेतलं ना, तेच मी पुढच्या बाजूला घेतलेलं आहे. इथे पण मी 2.5 घेते, इथे पण मी 2.5 घेते. आता इकडून इकडे थोडासा वरती आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा, किंवा तुम्ही इकडून 2 इंच घ्या आणि नंतर अशा पद्धतीने हा आकार द्या. अशा पद्धतीने थोडासा वरती घ्या, अशा पद्धतीने इकडं. नक्कीच लक्षात आलेलं असेल. जेवढी भरते ती तयार आहे ना, ते इथं टाका मार्किंग. हे पहा अशा पद्धतीने, आणि 3 घेतलेला आहे. हे वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेलं आहे, इथे जातात आतमध्ये. तीच आपली तयार झालेलं तेच माप इथं टाकलेलं आहे, आणि हे अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे. ते माप हे खालच्या बाजूला टाकलं. आता ह्याची घडी कशा पद्धतीने टाकायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा हे झालं इथपर्यंत आपलं मार्किंग. आता टक्स पॉईंट टाकायचा आहे. तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, जो मापाचा परफेक्ट एकदम कटोरी ब्लाऊज असू द्या तुमचा काही प्रॉब्लेम नाही, हा सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे. हे पहा उलटा करून घेते मी. टक्स पॉईंट टाकायचा आहे आपल्याला. कटोरी ब्लाऊज घेतला तरी सुद्धा चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा हे शोल्डर आहे बघा. हे पहा पूर्ण शोल्डर पकडायचं आहे, बाहेरचं पण हे पकडायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने ठेवा. इथे मार्किंग केलेलं आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा शिकवलेलं आहे. टक्स पॉईंट ही कटोरी ब्लाऊज वरती सुद्धा अशा पद्धतीने मोजतो. इथे उभा टक्स आपला 2.5 वरती घेतो कटोरी ब्लाऊज मध्ये. मोजून घ्या, आपल्याला वरून मोजून घ्यायचं आहे किती आहे तेवढा. हे पहा हे सुद्धा पकडायचं आहे. अशा पद्धतीने ठेवा. किती आहे, 9.5 तयार आहे. बघू शकता, जवळून दाखवते मी. हे पहा हे पण पूर्ण पकडायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने ठेवा. 9.5 आपला तयार आहे. हे पहा खालून टक्स आलेला आहे कटोरी ब्लाऊजचा. इथे मी फक्त मध्ये टक्स दिलेला आहे, कारण की असा जर कटोरी ब्लाऊजला तुम्ही टक्स दिला, ते पण शिकवलेलं आहे तुम्हाला, खोलगट भाग तयार होतो बघा. हे पहा अशा पद्धतीने मोजलेलं आहे मी 9.5. ते 9.5 आपल्याला घ्यायचं आहे. टक्स पॉईंट वरून 9.5 घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मोजा. तुमचं किती सुद्धा भरू द्या, 1-2 लाईन इकडे तिकडे होतात, मोजून घ्या आणि तोच टाका. तुमचं 9:15 भरला तरी टाका, 9:30 9:15 भरला तरी टाका. अशा पद्धतीने तुम्ही मोजून टाकू शकता. म्हणजे आपल्याला टक्स पॉईंट वरून 9.5 घ्यायचं आहे. नक्कीच लक्षात आलेलं असेल आता तुमच्या. आता ही टक्स पॉईंट आपल्याला टाकायचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता इथे हे शोल्डर दोन्ही मधलं, हे गळा नाही, हे मधलं अंतर मोजून घ्यायचं आहे आपल्याला. 3 तर 3चा अशा पद्धतीने हे टोक 3 वरती ठेवा. अशा पद्धतीने मध्य करून घ्या. इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा मी परत दाखवते तुम्हाला. हे पहा हे टोक 3 भरलं आपलं, हे टोक 3 वरती ठेवलं मी, आणि इथं मध्यचं मार्किंग करून घेतलं. आता इकडच्या बाजूला हे किती आहे, हे पूर्ण पकडा. आता हे पूर्ण पकडा. हे 3 आपण ह्या दोन्हीचा मध्य काढला, तो इथे मध्य मार्किंग करून घेतला. नक्की लक्षात आलं असेल. आता इथे इथून इथपर्यंत अंतर किती आहे ते बघायचं आहे. हे पहा 4 आहे. तर खालच्या बाजूला 4, हे 4 खालच्या बाजूला घ्यायचं आहे खालीपर्यंत आपल्याला. हे पहा खालीपर्यंत घ्यायचं आहे, इथपर्यंत. आता तिथे एक लाईन मारून घेते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते समजायला सोपं जाईल. हे पहा अशा पद्धतीची एक लाईन मारून घेतलेली आहे मी. ही लाईन मारून झाली आपली. आता इथे आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा, वरून 9.5 घ्यायचा आहे. हे पहा इथे मागाशी मार्किंग आपण केलं. हे पहा आता वरून 9.5 घ्यायचं आहे. हे पहा इथून 9.5, तो शिलाई होऊन बरोबर 9 तयार होतो आपला. हे पहा इथून वरून 9.5 घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण. इथे मार्किंग करून घेतलेलं आहे बघा मी. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा तुम्ही, ही लाईन आपण वरून घेतली. हे 4-4 इंच आपलं भरलेलं आहे. वरून टक्स पॉईंट आपण 9.5 वरती घेतला. आता इथे काय करायचंय, ह्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंच. अशा पद्धतीने तो पप सुद्धा खूप छान तयार होतो. त्यासाठी आपल्याला ती कटोरी सुद्धा बसायला व्यवस्थित पाहिजे, त्यासाठी टक्स हा व्यवस्थित द्यावा लागतो. आता इथे आपल्याला
1.25 इंच घ्यायचं आहे. ह्या बाजूला रेषेच्या पलीकडे 1.25 इंच, इकडे 1.25 इंच आणि हे रेषेच्या अलीकडे 1.25 इंच, अशा पद्धतीने. आता इथे झालं हे मार्किंग. आता इथे आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे बघा. हे पहा, नवीनच्या पटकन लक्षात येत नाही बघा, त्यासाठी मी एकदम खोल पद्धतीने म्हणजे तुम्हाला समजावायचा प्रयत्न करत आहे. आता हे टक्सचं मार्किंग आपलं व्यवस्थित झालं. आता इथे हा टक्स आपण आतमध्ये शिलाईमध्ये जातो. आपला हा टक्स आपण तो नंतर कटच करून टाकतो. हा टक्स शिलाईमध्ये गेल्यामुळे काय होतं, आपलं कट करून टाकल्यामुळे पाठीच्या भागाला तो फिटिंगला आपल्याला कमी पडतो. त्यासाठी क्रॉसपट्टीमध्ये वाढ करायची नाही. क्रॉसपट्टी आपली आहे तेवढीच ठेवायची आहे, इकडे वाढ करायची नाही. फक्त हा टक्स आपला शिलाईमध्ये जातो तेव्हा फक्त आपल्याला इकडच्या बाजूला किती आहे हे दोन्ही मिळून किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. 2.5 इंच आहे हे दोन्ही मिळून, इकडचं आणि इकडचं टोक. आता तेच 2.5 इंच आपल्याला ह्या बाजूला वाढून घ्यायचं आहे फिटिंगच्या बाजूला. हे पहा, इथे 2.5 वरती मी मार्किंग करून घेते. फिटिंगच्या बाजूला हे पहा, इथे मी 2.5 वरती अशी सरळ लाईन ओढून घेते बघा. हे पहा, आणि इथे 1/2 इंच शिलाईमध्ये जातं बघा, ते कमी पडतं. तेच 1/2 इंच मी ह्या बाजूला वाढून घेते. हे पहा, फक्त 1/2 इंच वाढवलेलं आहे नॉर्मल. आता इथे काय करते मी, हे पहा, अशा पद्धतीने हे जोडून घेते, एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. हे पहा, लाईन ओढून घेतली. आता एवढा झालेला आहे. आता हे आपल्याला आकार द्यायचा आहे, तो खूप महत्वाचा आहे आकार. हे पहा, अशा पद्धतीने ही फिटिंगची लाईन आहे बघा. थोडीशी डार्क करते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं जाईल. आता आकार जास्त वरती घेऊ नका, आकार थोडासा असा कटोरीचा आपण गोल कसा देतो त्या पद्धतीने ते आकार द्यायचा आहे. हे पहा, इथून सुरुवात करा, नाही तर हे पहा अशा पद्धतीने. हे आतला आकार आहे का पुढच्या बाजूचा तिथपर्यंत द्यायचा आहे, असं जास्त वरती पण घेऊ नका, अशा पद्धतीने घ्या. हे पहा, इथून अशा पद्धतीने म्हणजे तो बरोबर होऊन जातो. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, इथे थोडंसं हे पहा, तो कधी कधी भाग इकडचा शिल्लक राहतो बघा जास्त, आपल्याला वाटतं तिथे आपलं चुकलं का काय असं वाटतं आपल्याला. त्यासाठी थोडंसं इथे कट करायचं असतं आणि थोडंसं म्हणजे ह्या रेषेच्या पलीकडचं ह्या रेषेच्या अलीकडचं ते दोन्ही मिळून आपला 1/2 इंच भरलं पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला ते कट करायचं. एकदम नॉर्मल एक रेष केलं तरी चालेल कट. हे झालं आपलं 1/2 इंच वाढून घेतलं. इथे शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं, कमी पडते ह्या भागाला, म्हणून हे फक्त 1/2 इंच आपण हे वाढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण क्रॉसपट्टी बाजूला काढून घेऊया. हे पहा, इथून सुरुवात करा. हे पहा, सर्वात आधी आपण क्रॉसपट्टी बाजूला काढून घेऊया. आणि क्रॉसपट्टीची घडी मी हे सिंगलच ठेवणार आहोत आपण. घडी कशा पद्धतीने टाकायची आहे तुम्हाला सुद्धा माहित झालेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगत असते. हे पहा, अशा पद्धतीने कट करून घ्या मधून. या दोन्ही साईडच्या 2 झाल्या. हे पहा, अशा पद्धतीच्या दोन्ही बाजूच्या 2 झाल्या ह्या. आता हे आपण कट करूया. सर्वात आधी हा त्रिकोण इथे कट मारून ठेवा बरं का, ते खूप महत्वाचे आहे. जॉईन करताना आपल्याला तिथं जॉईन करायचं आहे. हे काढून घेतलं, इकडचा आकार. हे पहा, हे पण कट करून घ्या वरती मार्किंग केलेलं. नंतर आपण खालच्या बाजूचं कट करूया. हे पहा, इथे कट मारून ठेवा, जेणेकरून शिलाई करताना मला ते समजायला तुम्हाला सुद्धा सोपं पडेल. इथे कट आहे, हा कट फक्त लक्षात ठेवा. हे पहा, शिलाई करताना खूप महत्वाचा आहे हा कट. आता इथे इकडच्या बाजूला हे पहा, हे कट करून टाका खालचं. आता हे घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, आता इथलं हे कट करून टाका. हे पहा, अशा पद्धतीचं हे कट केलं आपण. इथलं उगं नॉर्मल घ्यायचं आहे, ते जास्त पण नाही. हे पहा, अशा पद्धतीचं हे झालं. आता हा आतला आकार पुढच्या बाजूचा आपल्याला कट करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलं मी. आता इथलं सुद्धा मी पुढचा गळा हा कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीचा हा गळा झाला पुढचा कट करून. आता मधून सुद्धा मी कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, जॉईन होताना पण अशा पद्धतीने होतं बघा. हे पहा, इथे आपण शिलाई करतो. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून शिलाई करतो. हे पहा, ह्याच्यावरती हा मध्ये खूप महत्वाचा असतो. हे पहा, तर तुम्हाला मी आता त्यासाठी सांगून ठेवते. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपण शिलाई करतो. 1/2 इंच शिलाईमध्ये हे पकडत असतो. नंतर वरच्या बाजूला हे शिलाई करत हे पहा, इथून आपण वरच्या बाजूला घेतो अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने शिलाई होतो. तो बरोबर पुरून जातं. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, बरोबर आपलं पुरून गेलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. इकडची बाजू हे पहा, अशा पद्धतीने, आणि इकडची बाजू हे पहा, अशा पद्धतीने. ह्याच्यावरती अशा पद्धतीने शिलाई होतो तो, म्हणजे हे बरोबर आपलं पुरून जातं. आणि तिथं कधी कधी हा भाग शिल्लक राहतो ना आपला, त्याच्यामुळे हे तुम्हाला कटिंग केला आपण थोडासा तो कट
इथला हा भाग. बटन पट्टी नेहमी काढताना तुम्ही 2.5 इंचाची काढायची. जेवढी आपली उंचीची लागते ना काच बटन पट्टी, हुकलोक पट्टी म्हणलं तरी चालेल. हे 2.5 इंचाची काढत जा. किंवा पाठीच्या गळ्याची आपली 2.5 इंचाची निघत असेल, कोण कोण 2.25 घेतं, कोण कोण 2 घेतं, त्यांनी नाही तर सेपरेट काढा. आपली अशी 2.5 इंचाची ते बरोबर होते बघा व्यवस्थित. जेवढी उंचीला लागते ना आपली गळ्यापासून ते क्रॉस पट्टीपर्यंत आपण जॉईन करतो पुढच्या बाजूला. हे अशा पद्धतीने काढत जा. आणि पाठीच्या पट्ट्या नेहमी तुम्ही 1.5 इंचाच्या काढत जा. आणि गळ्याची पट्टी असते का आपण पायपिंग करतो ती तुम्ही 1.25 इंचाची काढत जा, म्हणजे ती बरोबर होऊन जाते. की आपल्याला बाही कटिंग करायची आहे. हे अशा पद्धतीने ब्लाऊज घ्या. हा तुमचा किती आहे उंची हे अशा पद्धतीने ठेवत जा. हे बरोबर ठेवा. हे अशा पद्धतीने. आता उंची किती आहे हे अशा पद्धतीने चेक करत जा. 7 आहे उंची. तर इथे अस्तर असल्यामुळे अस्तरची बाही असेल तर 7 असेल तर 8 टाका. आणि जर तुमची साधी बाही असेल, साधी बाही हे आतल्या बाजूला हे 1 इंच फोल्ड करावं लागतं, वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागतं. त्यांनी काय करायचं आहे, जेवढी बाही असेल आपली त्यामध्ये 7 असेल तुमची, समजा 7 असेल तर 1.5 इंच त्यामध्ये तुम्ही वाढवून घ्यायचं आहे. आणि जर तुमची बाही 3 असेल, कोणाकोणाची छोटी सुद्धा कोणाकोणाला आवडते, अस्तरची असेल तर 4 घ्या, अस्तरची असेल तर फक्त 1 इंच वाढून घ्या. आणि जर अस्तरची नसेल तर 1.5 इंच वाढून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हे इथे अशा पद्धतीने मी डबल घेतलेला आहे. हे बाहीसाठी हे अशा पद्धतीने. आता इथे हे जेणेकरून माझ्या 2 बाह्या निघतील. हे अशा पद्धतीची मी घडी करून घेते. ही बंद बाजू आहे बघा, माझ्या बाजूला घेतलेली आहे. कपडा फक्त मी एकावरती एक ठेवून घेतलेला आहे. आता इथे 7 आहे तर मी 1 इंच वाढून म्हणजे 8 टाकते. म्हणजे मला ती अर्धा इंच जाऊन म्हणजे बरोबर होईल बघा. हे इथे सुद्धा 8 टाकते. 8 मार्किंग करून घेतलं. हे एक लाईन ओढून घेते. 8 मार्किंग केलं, त्याच्यावरती एक लाईन ओढून घेतली. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, वरून खाली हे राहिलेलं आहे. थांबा, आपलं घडी राहिलेली आहे आपली. तुम्हाला मी ह्याच्यावरती सांगते. उंची टाकून घेतली आपण, आता घडी राहिलेली आहे आपली टाकायची, म्हणजे तुम्हाला सुद्धा ते समजायला सोपं पडेल. आता इथे शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. हे ते अंतर आता गोलाकारात मोजून घ्यायचं आहे आपल्याला. शोल्डर जॉईन झाल्याच्या नंतरच आपण बाही जोडतो. इथे फक्त एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता इथून अशा पद्धतीने गोल टेप फिरवायचा आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने 9.5 भरलेला आहे. हे परत दाखवते मी तुम्हाला. हे अशा पद्धतीने गोल टेप आपल्याला फिरवायचा आहे. 9.5 भरलेला आहे. तुम्हाला मी ब्लाऊज वरती सुद्धा दाखवते. गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला दाखवलेलं होतं मी ब्लाऊज वरती. हे अशा पद्धतीने अर्धा इंच थोडंच आपल्या आतमध्ये जातं ते शिलाईला. हे अशा पद्धतीने हे ठेवा. टेप इथे शोल्डरला. बाही आपण नंतरच जोडतो, शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर. हे इथे बघू शकता. हे इथे 9.5 आपलं बाहेर आहे. इथे बघू शकता. हे अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. हे शोल्डर हे अशा पद्धतीने टेप ठेवला. हे बघू शकता. इथे 9.25 आणि बाहेर आहे, म्हणजे तेवढं माझं थोडंसं शिलाईमध्ये गेलेलं आहे. म्हणजे हे माप आपलं एकदम इथे शिलाईचे टिप आहेत बघा, त्याच्या बाहेरपर्यंत इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. म्हणजे घडी आपल्याला 9.5ची घ्यायची आहे. हे ही उंची टाकली आता आपण ब्लाऊज वरतीच तुम्हाला दाखवली. आता ही घडी जी आहे ना, ही बंद बाजू आहे बघा, ती आता आपल्याला 9.5ची घ्यायची आहे. हे म्हणजे बाही पूर्ण पुरून जाते बघा, कमी पडत नाही मग जॉईन करायला आपल्याला. लाईन मारून घेते. तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. हे उंची टाकली बाहीची मी, आणि ही बंद बाजू आहे. ही बंद बाजू आहे, अशी मी घडी टाकलेली आहे. आताच मोजून तुम्हाला दाखवलं. ती घडी मी अशा पद्धतीने टाकलेली आहे. आता इथे आपल्याला दंडघेर किती आहे तो टाकूया खालच्या बाजूला. हे तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवला तरी चालेल. इथे मार्किंग करून घ्या दंडघेर जो असेल तिथे इथे, आणि पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घ्या. हे अशा पद्धतीने इथे जो दंडघेर असेल तो इथे टाका. सर्वात आधी मार्किंग करून 6 दंडघेर आहे, आणि पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घ्या. अशा पद्धतीने आता इथून वरून 2.5 इंच घ्यायचं आहे. मी प्रत्येक मापासाठी घेत असते. हे इथे वरून ही ओपन बाजू आहे बघा. हे ही ओपन बाजू आहे. 2.5 घेतलं. इकडच्या बाजूला 1.5 इंच घेते, म्हणजे आपला मुंडा सुद्धा व्यवस्थित होतो, मागे पुढे होत नाही त्यासाठी. आता ही बंद बाजू आहे. बंद बाजूपासून इकडच्या बाजूला इकडे 1 इंच घ्यायचं आहे. हे इथे 1 इंच घेतलं मी. आता हे इथलं जोडून घ्या अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. खूप महत्वाचा असतो बाहीचा आकार आपल्याला देताना. हे अशा पद्धतीने थोडासा उंच घ्यायचा आहे. इथून हे 1 इंच आपण मार्किंग केलं ना, ह्या मार्किंग पर्यंत आपल्याला. हे मोठं करते जरा थोडंसं, म्हणजे तुम्हाला सुद्धा ते समजायला सोपं जाईल. हे इथून सुरुवात करायची आहे. थोडासा उंच घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने.
हे पहा अशा थोडासा उंच घेऊन परत अशा पद्धतीने इकडे घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. आता खालच्या बाजूचा आकार हे पहा इथूनच घ्यायचा आहे नॉर्मल. हे पहा थोडासा असा करत आपल्याला पुढच्या बाजूला येतो बघा हा आकार. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हा आकार झालेला आहे आपला. हा पाठीच्या भागाला येतो आणि हा खालचा आकार आहे ना तो आपल्याला पुढच्या बाजूला येतो. त्या अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवत जा पुढच्या बाजूला दोन्ही सुद्धा बाजूंना. कसं म्हणजे तुम्हाला सुद्धा ते जोडताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने सर्व पदर धरून आधी सर्वात आधी आपण कट करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने हे इथे मध्यावरती मार्किंग करून ठेवा अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला जोडताना सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे. आता हे ओपन करा. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या 2 बाजू आहेत बघा ह्या आणि इकडच्या 2 बाजू ह्या. आता काय करा की पुढचा आकार कट करून घ्या. हे पहा इथूनच जास्त इकडे घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने 1 इंचापर्यंत घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीचा आपला हा आकार झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीचा होता. हे पहा अशा पद्धतीने. आता आपण हे ब्लाऊज पीसावरती कशा पद्धतीने ठेवायचे आहे क्रॉसपट्टी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे पहा ब्लाऊज पीस आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने घडी घालायची आहे आपल्याला. इथे उलट सुलट चेक करत जा तुम्ही डिझाईन कशी आहे ते एकदा चेक करत जा. हे पहा अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पीस आहे बघा. हे पहा हे जे डिझाईन चेक करत जा. हे पहा अशा पद्धतीने शाईन आहे ती वरच्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीच्या ह्याच्यावरती कोयऱ्यांची डिझाईन आहे ते एकदा चेक करत जा. कशी असेल तशी डिझाईन तुम्ही त्या पद्धतीने घडी घालायची. हे पहा अशा पद्धतीने. तुमच्याकडे जर असा ब्लाऊज असला तर डिझाईन चेक करा वरती आहे का खाली आहे त्याची एकदा चेक करत जा आणि नंतरच मग हे पहा वरती आहे बघा. सगळ्यांची वरती खाली सुद्धा डिझाईन आहे, दोन्ही सुद्धा बाजूने आहे. कोयऱ्या माझ्या वरती पण आहेत आणि खाली सुद्धा आहेत. अशा पद्धतीने ठेवून घ्या. ही बंद बाजू आहे बघा. हे पहा इकडची माझी बंद बाजू आहे. त्याच्यावरती सर्वात आधी पाठीचा भाग ठेवून मी कट करते. हे पहा अशा पद्धतीने ठेवलेला आहे पाठीचा भाग. थोडंसं जास्तीचं कट करा तुम्हाला पण काही प्रॉब्लेम यायला नको म्हणजे जॉईन करताना. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं एकदम नॉर्मल जास्तीचं कट करा. नवीन कडून काय होतं जास्त इकडे तिकडे होतं. कधी कधी ब्लाऊज सिल्की असला तर खूप प्रॉब्लेम निर्माण होतात बघा. हे पहा अशा पद्धतीने जॉईन झाल्याच्या नंतर ते कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. आता इथे आपल्याला बाकीचं ठेवून घेऊया. सर्वात आधी हा भाग काढून घेऊ कट करून घेते. हे पहा इथे ठेवून घेते. चेक करत जा असं खालच्या बाजूला. हे पहा अशा डिझाईन आपली अशीच आहे त्यामुळे मी अशाच पद्धतीने ठेवलेला आहे बघा. हे पहा इथे हा कट करून घेते. थोडंसं जास्त कट करायचं आहे हा सुद्धा आणि नंतर शिलाईच्या नंतर कटिंग करून घ्या तुम्ही. मग शिल्लक राहिला जेवढा कपडा असेल ना तेवढा. हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग झालेलं आहे. आता इथे हा भाग हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते. इथे बरोबर हा बसणार आहे किंवा एका बाजूला ठेवला तरी सुद्धा चालेल. आपली तिकडे क्रॉसपट्टी सुद्धा निघू शकते. हे पहा इकडच्या बाजूला ठेवून घेते मी. हा सुद्धा जास्त कट करून घ्या थोडासा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा थोडं जास्त कट करा म्हणजे ते दिसायला सुद्धा आपल्याला आणि जॉईन झाल्याच्या नंतर तो कट करून टाका. आता इथे आपण बाही कट करायची आहे. हे पहा हे चेक करत जा. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आहे का आपलं. हे अशा पद्धतीने ठेवा घडी. ही बंद बाजू आहे बघा ह्या बाजूची. आपण बघूया आपली बाही बसते का. हे पहा बरोबर बसलेली आहे आपली बाही. आता ही आहे अशीच ही कट करायची आहे. थोडंसं वरच्या बाजूला तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता साईडचं सुद्धा कट करा व्यवस्थित. हे पहा इकडच्या सुद्धा बाजूचं मध्ये इथं लक्षात ठेवा. इथं मध्यम कट केलेला आहे जॉईन करताना तो खूप महत्वाचा असतो आपल्याला. आता हा आपल्याकडे हे पहा एवढा कपडा शिल्लक राहिलेला आहे. आता ह्याच्यात आपली क्रॉसपट्टी बरोबर बसून जाते बघा. हे पहा अशा पद्धतीने हा आपला शिल्लक राहिलेला आहे कपडा. हे पहा अशा पद्धतीची आपण क्रॉसपट्टी काढलेली आहे. हे पहा खालच्या बाजूला ही एकच काढून घेतली कटिंग करताना. आता त्याची घडी आपल्याला कशा पद्धतीची घालायची आहे मी तुम्हाला सांगते. हे पहा आता हे एकावरती एक ठेवून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीचं ठेवून घेतलेलं आहे. आता हे पहा म्हणजे जेणेकरून 2 निघतील 2 बाजूचे. हे पहा हे घडी इकडे टाकायची आहे. हे पहा पुन्हा एकदा मी दाखवते. एकावरती एक हे 2 ठेवून घेतलेलं आहे
जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे. हे पहा आता मी अशा पद्धतीची घडी करून घेते. ही माझी बंद बाजू आहे बघा पूर्ण खालच्या बाजूची. हे पहा आता ही क्रॉसपट्टी आहे काढलेली आपण. मी एकच घेते. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे ह्याच्यावरती ठेवा. आता इथेही व्यवस्थित आपली कट करू. ह्याच्यामध्ये काही वाढ करायची नाही. हे अशीच ही आपल्याला कट करायची आहे. फक्त व्यवस्थित कट करा, कमी पडू देऊ नका. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग झालेलं आहे बघा क्रॉसपट्टीचं. हे पहा दोन्ही सुद्धा क्रॉसपट्टीचं कटिंग. आता इथे हे ओपन करून दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ह्या दोन्ही बाजूंच्या 2 निघाल्या. हे पहा जॉईन होताना अशा पद्धतीने होता. इथे शिलाई येत नाही बघा. तुम्ही अशा पद्धतीची क्रॉसपट्टी नक्की काढा. हे पहा अशा पद्धतीच्या दोन्ही बाजूचे 2. आता हे वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार माझं. आणि तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढी ती क्रॉसपट्टी बरोबर तयार होऊन जाते बघा. आता हे दोन्ही बाजूंच्या माझ्या ह्या 2 क्रॉसपट्ट्या निघालेल्या आहेत. हे पहा ठेवताना अशा पद्धतीने ठेवत जा. उलट सुलट सुद्धा ह्याच्यामध्ये असतं. हे पहा अशा पद्धतीने. ही उंच बाजू लक्षात ठेवायचं. हे इकडची पण उंच आहे आणि इकडची वाटलं तर तुम्ही मार्किंग करून घ्या. हे पहा ही उंच बाजू आहे, ही पण उंच. ती पुढच्या बाजूला येते बघा जोडताना. इथे फक्त लक्षात ठेवत जा. आणि क्रॉसपट्ट्या राहिलेल्या आहेत आपल्या काढायच्या गळ्याच्या बाजूच्या. इथे एवढा कपडा आहे बघा शिल्लक आपला. ह्याच्यामध्ये काढू शकतो. हे पहा अशा पद्धतीच्या क्रॉस काढा. अशा सरळ काढू नका. अशा पद्धतीच्या. हे पहा अशा पद्धतीच्या इथे काढा क्रॉसमध्ये. आता एकाला एक जॉईन करावे लागणार आहेत आपल्याला. 1.25 इंचाच्या काढत जा. 2-4 काढल्या तरी बास होतील. हे पहा इथे एक निघून जाईल माझी. 2 आहेत. कपडा एकावरती एक ठेवलेला आहे बघा मी. हा कधी कधी पाठीच्या भागाला आपण लेस लावतो ना, त्याच्यामुळे 1-2 भरपूर होतात. भारी ब्लाऊज असले तर आपण लेस लावतो, त्याच्यामुळे एवढ्या फक्त काढताना तुम्ही क्रॉस काढत जा. मैत्रिणींनो हा ब्लाऊज आपला एकदम कटिंग करून व्यवस्थित झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याची शिलाई तुम्हाला कशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने आपण बाही सुद्धा परफेक्ट कटिंग केलेले आहे. कशा पद्धतीने मी कटिंग करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्याची शिलाई पाहायला विसरू नका.